नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील नायगाव हद्दीमध्ये बेकायदा ताबा घेण्याबाबत या ठिकाणी जे मालक आहेत विशाल मुरे यांच्याकडनं आम्ही जाणून घेतोय. काय सांगाल, काय प्रकरण आहे? या ठिकाणी 2021 मध्ये NCLT कोर्टाकडून आम्ही ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. ह्या कंपनीचे आम्ही विशाल मनोहर मुरे, विश्वनाथ वसंतराव जरे, त्याचप्रमाणे दिनेश बोराडे असे तीन जण मालक होतो, संचालक होतो. डायरेक्टर बॉडीवरती आम्ही 3 जण येऊन ही प्रॉपर्टी आम्ही खरेदी केली होती. आणि ही खरेदी करत असताना आमच्या पार्टनरांमध्ये आणि माझ्यामध्ये डिस्प्यूट झाला. डिस्प्यूट झाल्यानंतर ह्यांनी ही प्रॉपर्टी परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकलेली आहे. आज त्यांनी या प्रॉपर्टीवरती ताबा घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांनी आज बोर्ड लावलेल्या जागेवरती आणि ह्याच प्रॉपर्टीवरती माझ्या स्वतःच्या नावाचा बोर्ड होता, ज्या बोर्डवरती त्यांनी आत्ता कलर लावलेला आहे, जे की आपण प्रत्यक्षात जाऊन बघू. आजही तो अजूनही कलर तो ओलाच आहे. तो कलरनी तो माझा व्हाईट कलरनी माझं नाव खोडलेलं आहे आणि त्यांच्या नावाचा इथं बोर्ड लावलेला आहे. परवा दिवशी 1 तारखेला वडगावच्या न्यायालयीन कोर्टामध्ये न्यायदेवतेने मला न्याय दिला होता. त्या ठिकाणी माझ्या बाजूने मला निकाल दिला आणि ह्या जागेवरती स्टे ऑर्डर दिली होती. स्टे ऑर्डर असताना सुद्धा आज या ठिकाणी काही लोक कॅमेरा फिरून दाखवा, काही जण इथं ताबा घेण्यासाठी प्रयत्न करत होते. या ठिकाणी मी 112ला फोन लावला. 112ला फोन लावून कामशेट पोलीस चौकीमध्ये जाऊन आज त्या ठिकाणी मी अर्ज द्यायला गेलो होतो. परंतु आज काही पोलिसांची गडबड असल्यामुळे त्या ठिकाणी अर्ज घेण्यासाठी कोणी नाही, म्हणून मी इथं आलोय. या ठिकाणी आजही ताबा माझ्याकडेच आहे, परंतु आतमध्ये जाऊन माझ्या गेटचं कुलूप तोडलंय. कुलूप तोडून अनुग्रुपच्याच नावाने बोर्ड लावलेला आहे. यामध्ये क्लिअर कट कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा आज प्रॉपर्टीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करून अनुग्रुपने आपला बोर्ड लावलेला आहे. अनुग्रुपमध्ये अनुपमा गणेश खांडगे, आदित्य खांडगे आणि सत्यम खांडगे ह्या 4 जण पार्टनर आहेत आणि ह्या पार्टनरनी येऊन इथं आपला बोर्ड लावलेला आहे. हे जी नायगाव हद्दीतली ही जमीन आहे, या जमिनीमध्ये गट नंबर किती आहेत? काय गट नंबर 502, 504, 505, 506, 507 आणि 508. एकूण क्षेत्र 160 गुंठ्याचं हे क्षेत्र आहे. 157.20 असं एकूण क्षेत्र आहे. या क्षेत्राची पूर्ण मालकी ही माझ्याकडेच आहे आणि त्याच्यावरती मी डायरेक्टर आहे. बरं, त्यामध्ये काही तुम्ही जे मनोज उर्फ विश्वनाथ जरे आहेत ह्यांना काही राईट दिले होते का विकण्याचे? काही या ठिकाणी कोर्टाने कोर्टांनी त्यांच्या आदेशामध्ये, जो माझ्याकडे आदेश आहे त्या आदेशामध्ये क्लिअर म्हणलेलं आहे की मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणजे कंपनीची जे काय बोर्ड ऑफ मीटिंग होतात त्या मीटिंगमध्ये विशाल मनोहर मुरे हा गैरहजर आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये, बरं का साहेब, कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटलंय की विशाल मनोहर मुरे हे या मीटिंगमध्ये गैरहजर आहेत आणि गैरहजर असून त्याच्यावरती विशाल मुरे यांची सही सुद्धा नाहीये. आणि अनुग्रुपने जे काही पैसे दिलेत हे पैसे विश्वनाथ झरे आणि दिनेश बोराडे या 2 संचालकांनी सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आपलं खातं उघडलंय आणि त्या खात्यामध्ये या दोघांनी विशाल मुरेचा राजीनामा झालाय असं खोटं दाखवलंय. सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक चिंचवडला जी शाखा आहे तिच्यामध्ये क्लिअर दाखवलं की विशाल मुरेंनी राजीनामा दिलाय, परंतु मी कोणत्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाहीये. माझ्या सह्यांचा खोटा वापर केलाय असं मी वारंवार सांगितलंय. 2024 मध्ये मी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तालयामध्ये माझं एक अर्ज दिलेला आहे की माझ्या खोट्या सह्यांचा वापर केला जातो अशा व्यक्तींकडून, आणि त्याचाच मी अर्ज न्यायदेवतेपुढं वडगाव कोर्टामध्ये मी सादर केला होता आणि त्याच आधारेवरती मला स्टे ऑर्डर मिळालेली आहे. स्टे ऑर्डर मिळून 2च दिवस झाले. 2 दिवसामध्ये गणेश खांडगे यांच्याकडून जाग्यावरती ताबा घेण्याचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी गणेश खांडगे हा मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि राजकीय राजकारणाचा चुकीचा वापर करून या ठिकाणी जागेचा ताबा घेत आहे. तर या ठिकाणी मला अजून एक सांगायचंय, उद्या माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर याची सर्वस्व जबाबदारी गणेश वसंतराव खांडगे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मावळ
यांची राहील ही मी ऑन कॅमेरा सांगतोय तुम्हाला. तर या ठिकाणी मूळ शेतकरी जे आहेत ह्या तिघांनी ही जागा न्यायालयाकडनं खरेदी केलेली आहे तुम्ही जागा. हो, मी एनसीएलटी कोर्टाकडून लिलावात ही जागा खरेदी केलेली आहे. आज मी या ठिकाणी पोलिसांना 112ला फोन लावलाय. आज पोलिसही समोर उपस्थित आहेत. कॅमेरावाल्याला विनंती आहे की आपण तिकडं पोलिसांकडे दाखवून द्यावेत की जागेवरती पोलीस सुद्धा आलेले आहेत. तर या ठिकाणी मी सांगायचंय, माझा माणूस अविनाश काजळे या ठिकाणी 24 तास पहारा देत आहे आणि आज त्याचा मला 11:15 दरम्यान फोन आला की भाऊ आपल्या जागेवरती असं कोण आलेत, पोरं आलेत, असं काही झालंय का? म्हणलं असं काही झालेलं नाहीये. मी लगेच त्याला म्हणलं तू जा तिथं व्हिडिओ शूटिंग कर, काय चाललंय काय नाही ते पहा. मी तिथनं निघतो. मी माझ्या ऑफिसवर न निघताना पहिला 112ला कॉल केला, नंतर आशिष झगडे साहेबांना फोन केला, गणेश तावरे साहेबांना फोन केला आणि त्यांना फोन करून ही सगळी माहिती मी इतंभूत माहिती दिली. मी इथं येण्याच्या आधीच पोलीस जागेवरती आलेले आहेत. काय नेमकं किती दिवसापासून तुम्ही ह्या जागेची देखभाल करताय काय? मला आता जवळ 5-6 वर्ष आलेले आहे. 5-6 वर्ष आलेले आहे. मी भाऊंच्या थ्रोच इथं सिक्युरिटी म्हणून काम करतोय. बरं, आज काय नेमका प्रकार काय घडला? काय नाही, तर आले होते सगळ्या गाड्या वगैरे पाहिला. मी भाऊला कॉल केला, म्हणलो इथं काय विषय आहे का, म्हणलं नाही का आपला. ते म्हणले काय नाही, म्हणलो इथं मग पोरं बिरं आहेत, म्हणलो इथं गाड्या आहेत, एवढं मी सांगितलं. तर तुमचा पूर्णतः आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्यावर आहे. नक्कीच, नुसताच गणेश खांडगे नाही तर अनुग्रुप मध्ये जे 4 पार्टनर आहेत, अनुपमा गणेश खांडगे, गणेश वसंतराव खांडगे, आदित्य गणेश खांडगे आणि सत्यम गणेश खांडगे, या चौघांवरती माझा आरोप आहे. आणि हेही सांगतो, माझ्या जीवाला जर काही कमी जास्त झाले तर याची जबाबदारी या चौघांची असेल, हे ऑन कॅमेरा मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी मूळ शेतकरी ज्यांनी जागा घेतलेली आहे, मावळ तालुक्यामध्ये चाललंय तरी काय? माणसाच्या किमती कमी झाल्या, जागेच्या किमती वाढल्या, दैनंदिन ताबे होत आहेत आणि हे ताबे होत असताना न्यायालयामध्ये स्टे ऑर्डर असतानाही ताबे केले जातात. तर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? मला एक सांगायचंय की ही जागा जर गणेश वसंतराव खांडगेंनी विश्वनाथ झरेंकडून खरेदी केला असेल तर या मुलांचा इथं काय राईट आहे? हे सगळे ह्या प्रॉपर्टीवरती कशासाठी आलेत? जर गणेश खांडगेंना ताबा घ्यायचा तर गणेश खांडगेंनी स्वतः यायचं होतं ना. आज यांनी मुलं का पाठवली? तर या ठिकाणी जे काही नायगाव हद्दीमधली ही जी जागा आहे, म्हणजे एकदम प्राईम, म्हणजे मुंबई पुणे महामार्गा लगत जागा आहे. कोट्यावधी रुपयाची ही जागा आहे आणि मावळामध्ये जागेचे प्रकरण, जास्तीत जास्त ताब्याचे प्रकरण चर्चेला येत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचं नाव विशाल मुरे यांच्याकडनं घेण्यात येत आहे. आणि जर हा व्यवहार कोर्टामध्ये स्टे ऑर्डर आहे दाखवत आहे मी तुम्हाला. एक तारखेची नाही ते ओपन नाही. तर या ठिकाणी 1 तारखेची स्टे ऑर्डर यांना मिळालेली आहे आणि स्टे ऑर्डर असतानाही या ठिकाणी जर ताबा घेण्यात येत असेल तर पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय? बघूयात. याकडे जे शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळतोय का, याकडे मावळचं लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. जागेवरती जाऊन हे करायचं करू. तर या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे. बोल 112 नको. अरे पण मी काय त्यांना
कामगार आहे. एक मिनिट आम्ही गावगुंड नाही, आम्ही कामगार आहे. ऐका आम्ही एक मिनिट कामगार आहे. मी एक आम्ही मी कामगार गाव आहे. गुंड कुठं उल्लेख केला नाही. मी काय म्हणलो या मुलांचं काय काम आहे? आम्ही आहे ना गणेश शेट्टी आम्ही कामगार आहे. कामाला आहे. ठीक आहे ना? आम्ही तुमचे कामगार आहे. काय म्हणलो? कामाला आहे. मग तुम्ही गावगुंड कसा उल्लेख केला? मी गावगुंड म्हणलं तुम्हाला काय म्हणले? तुम्ही काय या बोलले? मुलांचं काम काय? मंगेश मी काय बोललो? या मुलांचं काम काय? आम्ही कामगार या आहे. ठिकाणी आम्ही कामगार आहे. नाही ठीक आहे. बोल पोलिसांना बोलवायचं कोणाला बोलवायचं? या ठिकाणी वाघमारे साहेब या ठिकाणी ताबा माझा आहे. या ठिकाणी यांनी माझ्या वॉचमॅनला पळून लावून कुलूप लावलेला आहे. त्याला बोलव रे, पोलीस साहेबांना बोलवते बारक्या. वकिलांना बोलवा. आपल्याकडे स्टे ऑर्डर आहे आमची आजच्या तारखेची. कुठे आहे? दाखवा. काय काय वकील आलेत ना. दाखवा स्टे ऑर्डर दाखवा. असं ते कायदे नव्हते. विशाल मुरे यांची 1 तारखेची स्टे ऑर्डर आहे. तर या ठिकाणी अनु ग्रुपचे जे कामगार आहेत ते सांगतात की आमच्याकडेही स्टे ऑर्डर आहे. तर स्टे ऑर्डर आम्ही पाहतो. वकील साहेबांना बोलू. स्टे ऑर्डर बघायची साहेब. यांनी स्टे ऑर्डर सांगितली नसते. मंगेश भाऊ मला आनंद आहे तुमच्याकडे स्टे आहे. स्टे ऑर्डर दाखवा. त्यांची बाईट घ्यायला घेऊ द्या. नाही स्टे ऑर्डर दाखवा. आता यांनी सांगितलं बोलता की स्टे ऑर्डर आजची. वकील सांगतील ना काय. तुम्हाला काय कागदपत्र बघायचे? मला कागदपत्र नाही बघायचे. यांनी काय सांगितलं की यांची आजची स्टे ऑर्डर आहे. तुमची आज स्टे ऑर्डर आहे. आज तुम्ही समोर बोलू नका ऐकलं तुम्ही. हे म्हणले गणेश खांडगेंचे आम्ही कामगार आहेत. गणेश खांडगेंचे कामगार आहेत. यांनी बोलताना सांगितलंय की आमचा स्टे ऑर्डर आहे. आमचा पण आजच्या डेटचा स्टे ऑर्डर आहे. स्टे ऑर्डर द्या दाखवा. जर यांचा स्टे ऑर्डर असेल तर मी इथून निघून जाईल. आजच्या तारखेचा स्टे ऑर्डर असेल तर मी निघून जाईल. एक मिनिट भाऊ मी नाही बोललो. हे स्वतः बोललो स्टे ऑर्डर आहे. नाही बोललो. नाही, ऐका. मंगेश मी बोललो का? स्टे ऑर्डर मी बोललो का? कोण बोललो? हे स्वतः बोलले की आम्ही गणेश खांडगेचे कामगार आहेत आणि आम्हाला सांगितलंय की आजची स्टे ऑर्डर आहे. स्टे ऑर्डर ह्यांची आजची असेल तर मी इथून निघून जातो. मी ऑन कॅमेरा सांगतोय तुम्हाला. नाही, एक मिनिट मला ऐक ना. मला बोलू द्या ना. मी बाईटवर बोलतोय. मी माझं बोलतोय. मग तुमचं काय? भाऊ व्यवस्थित भाऊ, बोला. इथं काय आपल्याला भांडण वादविवाद करायला करायला आलेलं नाहीये. आम्ही तेच म्हणतो व्यवस्थित बोला. नाही ते झालं सगळं. परंतु सर एक मिनिट सर एक मिनिट. ताबा बोलू द्या, बोलू सकाळपर्यंत द्या. 11 वाजेपर्यंत माझ्याकडे माझ्या गेटमध्ये कुलूप तोडून सिक्युरिटी इकडे अविनाश इकडे आपलं कुलूप होतं ना. कुलूप तोडून त्यांनी आता कुलूप लावले. आतमध्ये माझी साहेब हे बघा इथं समोर माझी पाटी होती. सिक्युरिटी लिहिलंय त्याच्या खाली माझी पाटी. तिथं त्यांनी व्हाईट कलर लावलाय आणि पुढे जाऊन त्यांनी हे लावलंय बोर्ड लावलाय. आणि आज ते सांगतात त्यात माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे. मग स्टे ऑर्डर असेल तर त्यांनी दाखवावी. नाहीतर ते खोटे बोलतात. ते त्यांनी मान्य करावं. जर आजची कोर्टाची स्टे ऑर्डर त्यांच्याकडे असेल तर ती त्यांनी मान्य करावी. स्टे ऑर्डर दाखवावी. स्टे ऑर्डर जर त्यांनी आजच्या डेटची दाखवली तर मी इथून निघून जायला तयार आहे साहेब. गावारी साहेब आजच्या त्यांनी स्वतः बोललेत की आजच्या डेटची माझी स्टे ऑर्डर आहे. आमच्याकडे खरेदी सर मंगेश आता स्टे ऑर्डर बोलले. खरेदीवरती मी स्टे ऑर्डर आणली. मंगेश खरेदीवरती मी स्टे ऑर्डर आणलेली. तुमच्या खरेदीवरती मी स्टे ऑर्डर आणलेली. या ठिकाणी क्लिअर कट नाही सर. मला पहिलं माझं गेट खोलू द्या. मी गेट खोलू द्या. स्टेशन मधनं तुम्ही आहे ना म्हणजे याचा अर्थ काय? हे सरळ सांगतात पोलीस स्टेशनला जायचं. याचा अर्थ काय? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन करायचं. बोलतोय ना तुम्ही. मी वेगळ्या भाषेत बोलत नाहीये. पोलीस स्टेशन वाले पोलीस सांगतात तुम्हाला हलू बोला तर पोलीस स्टेशनला चला. ते पण सांगतात तुम्ही ते ऐकत नाही. नाही मी माझ्या बाईक मध्ये पण सांगितलं. मी 112ला कॉल केला. 112ला कॉल केल्यानंतर मी यायच्या आधी पोलीस इथं हजर आहेत. परंतु साहेब मी तुमच्यावरती बोट नाही दाखवलं. परंतु अडचण अशी केली की तुम्ही यायच्या आधी यांनी माझी कुलूप तोडले आणि आतमध्ये जाऊन पाटी उभी केलेली आहे. बरं पाटी उभी केली तर कॉन्क्रीट पण ताजच असणार आहे. कॉन्क्रीट तर हे नसेल लगेच कळेल तुम्हाला. मग नाही गावाली साहेब जाऊ आपण. जायचं ना. मी येतो पोलीस चौकीला. पहिलं कुलूप उघडा आणि का उघडायचं नाही? का उघडायचं नाही? तुम्ही ते कोर्टाची ऑर्डर माझी स्टे ऑर्डर. पोलीस स्टेशनला कोर्टाला पेपर लागायचे. मी येतो तुमच्या बरोबर. आमच्याकडे पण खरेदीचे नाही पेपर नाही तुम्हाला. आमच्याकडे पण खरेदीचे आता थांबा ना. तुमच्यातलाच एक जण काय बोलला. तो दादा काय बोलला की माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे. मी बोलतोय. हे नसते ऑर्डर. खरेदी 24 मार्च झाले तेव्हापासून माझ्याकडे ताबा आहे. सांगा ना चालू चौकीला. 24 मार्च पासून मी त्याच्यावरती हस्तक्षेप घेतला आणि आजपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत ह्या जागेवरती ताबा हा माझा आहे. मी विशाल मुरे माझाच ताबा आहे. आज यांनी अतिक्रमण केलेलं आहे माझ्या जागेवरती. हे गणेश खांडगेंचे कामगार असे संबोधतात.
स्वतःला समजून आलं की आम्ही गणेश खांडगेचे कामगार आहेत आणि आमच्याकडे स्टे ऑर्डर आहे. स्टे ऑर्डर असेल तर मी आजही सांगतोय ऑन कॅमेरा स्टे ऑर्डर त्यांनी दाखवावी, मी प्रॉपर्टी मधनं निघून जातो. जर माझी स्वतःची मी स्वतः स्टे ऑर्डर घेतलेली, मग यांनी इथं का थांबायचं? याचं कारण काय? आज तालुका अध्यक्ष गणेश खांडगे जर राजकीय ताकदीचा गैरवापर करत असेल तर हे चुकीचं आहे. तसं नाहीये म्हणजे. अरे म्हणजे कॅमेरा ते जाऊ दे ना ऐकायला. पेपर आहे चल अरे दाखवा ना. नाही, एक मिनिट मी ऑन कॅमेरा बोलतोय ना. काय बोलताय अध्यक्षांबद्दल तुम्ही? काय असं बोलताय? काय असं गैरवापर करताय? काय कशाला बोलताय? एक मिनिट अध्यक्षांबद्दल बोलतोय काय? कशाला असं बोलताय? आम्ही तुमच्याबद्दल वाईट बोललोय का? अध्यक्षांबद्दल मी चुकीचे शब्द चुकीचे शब्द नाही, चुकीचे शब्द वापरले अजिबात नाही. मी कोणी मला ओळखत ना तुम्ही? नाही. खांडगे पेट्रोल पंपवर मी 2009 पासून मॅनेजर आहे, अनुग्रुपचा असं ना. व्यवस्थापक आहे. अरे हो तुम्ही असाल. मी तुमच्यावरती आरोप नाही करत आहे. मी आरोप कोणावरती करतोय? गणेश शेटवर करताय. हा, गणेश खांडगेंवरती कसला करतोय. आरोप करताय? काय आरोप करताय? काय राजकीय गैरवापर ऐका ना. करताय? हो, राजकीय ताकदीचा गैरवापर केलेला आहे. क्लिअर कट गैरवापर केलेला आहे. आज तुम्ही सत्ता तुमच्या हातात आहे तर तुम्ही कोणताही वापर काही करणार नाही. तसं नाही म्हणजे आज सत्तेचा नाही, नाही, कॅमेरे चालू होते. तसं नाही. तुम्ही पेपर बघा ना. मग दाखव ना. ते ऑर्डर आहे ना तुमचं. द्या. ते ऑर्डर असेल तर द्या. देऊन टाका. क्लिअर कट देऊन टाका. काय चाललंय या ठिकाणी? कॅमेरामॅन तुम्ही पोलीस स्टेशनला बी घ्या. आम्ही काय म्हणतो? पोलीस स्टेशनला चला. हे सगळं होणार आहे. नाही, गावडे साहेब, तिकडनं पाठवलं माझी पहिली तुम्हाला. तुम्हाला विनंती आहे. वाघमारे साहेब, मला तुमचं पेपर कॅमेरा बघा चालू आहे. जे काय जर सत्य आहे ना, माझी ते 11 वाजेपर्यंतचा ताबा आहे. तुम्ही चला. मला हे बघू द्या पहिलं. बरं, प्रकरण कोर्टात चालू आहे. त्यांनी त्यांचा स्टे ऑर्डर आपल्याकडे दाखवलाय. खरेदी आहे, नाही, खरेदी. खरेदी अशा खरेदी मार्च मध्ये आहे. तुम्हाला दाखवतो पेपर दाखव. वकील आहेत आमच्या तालुक्यामध्ये खरेदी आहेत. त्यांनी कोर्टामध्ये जर तुम्ही तुम्हाला चला, चॅलेंज तिकडे दिले पोलीस स्टेशनला तर चला, तुम्ही तुम्ही काय खरेदी सब- खात्यावर 1 जुलै 2024 चा स्टे ऑर्डर आहे order माझ्याकडे. आहे त्यांचं. 1 जुलै 2024 2 दिवसापूर्वीचा स्टे ऑर्डर आहे माझ्याकडे. क्लिअर कट आहे. स्टे ऑर्डर आहे. तसं काही हे होणार मला इथं फक्त भांडण होऊन द्यायची नाही. इथं फक्त यासाठी आम्ही नाही. तुम्ही ठरवा. सर प्रॉपर्टी माझी, मी माझ्या प्रॉपर्टीत थांबलेलो ओके, आहे. ठीक आहे. हे बाकीचे जाऊ द्या. हो, मी काढतो. जाऊ द्या. सगळं बाहेर काढतो. जाऊ द्या. नाही, नाही, तुमची. मंगेश भाऊ हात जोडून विनंती आहे. भाऊ, तुमच्या हात जोडून विनंती आहे. मला काय मी वाद घालायला आला नाही. मी माझ्या प्रॉपर्टीत थांबलेलो आहे. ही स्टे ऑर्डर साहेबांना दाखवा. नाही, ते दाखवली. मी साहेबांना ऐका सर. कोर्टाचा निकाल काय लागला ना कालचा निकाल आणि तुमची स्टे ऑर्डर कधीची हे सगळं साहेबांपुढे मांडा. इथं भांडणं करू ठीक आहे, नका. मग जाऊ द्या ना हा, यांना. चला, मला माझी बाईक तर देऊ द्या ना. माझी बाईक पूर्ण होऊ द्या. तुम्ही पाठवून द्या. अरे तो सिक्युरिटी सर, इथला सिक्युरिटी माझा सिक्युरिटी राहू द्या इथला. बाईट झाली का लगेच बाहेर? हो अहो, जागा त्यांची होती. जागा आता करण मध्ये आम्ही ऐका ना, आम्ही भांडण करत नाही. त्यांना त्यांची बाईट आहे ना. आम्ही एक या ठिकाणी नक्की यांना काय दाखवायचे तेच मला समजत नाही. मी माझ्या जागेवरती उभा आहे तरी सुद्धा माझ्यावरती नको ते आरोप करतात येत. आज खरंच यांच्याकडे स्टे ऑर्डर होती तर स्टे ऑर्डर दाखवायची ना. कुठं आहे स्टे ऑर्डर? काहीतरी खोटं बोलायचं आणि रेटून न्यायचं. आजपर्यंत यांचा खोटेपणा चाललेला आहे. आपण आतमध्ये जाऊन मी तुम्हाला आत्ताही दाखवतो. आत्ता त्यांनी पाटी लावली. ही 25-30 पोरं आली. एकटा सिक्युरिटी काय करणार? यातली काही जण निघून गेल्यात. एकटा सिक्युरिटी काय करणार म्हणून तो इथून निघून जाऊन मला फोन लावला. गेटचं कुलूप तोडलंय. कुलूप तोडून त्यांनी त्यांचं पाटी लावलेली आणि या ठिकाणी माझी पाटी होती. माझ्या पाटीवरती त्यांनी व्हाईट कलर लावलेला आहे. आज मी तुम्हाला सगळं दाखवून देतो. हे दुसरीकडून रस्ता आहे का जायला? इकडून ते एक काम कर, कॅमेरा जोडून आपण नाही कुलूप न हे करू. आपण वरती जाऊ. नाही, आतमध्ये जाऊन तुम्हाला पहिले हे दाखवतो. पाटी कधी लावली, काय लावली ते सगळं चेक करून घेऊ आपण पहिलं. काय नेमकं म्हणजे तुमची स्टे ऑर्डर असताना या ठिकाणी ताबा केला जातोय. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होतोय. आज या ठिकाणी खरंच सांगायचंय, मावळ तालुक्यामध्ये प्रशासनाचा प्रभाव आहे की नाही? प्रशासनाच्या आज न्यायदेवतेच्या कोर्टाच्या विरोधात जाऊन आज ताकदीचा वापर केला जातोय. या ताकदीचा वापर करून यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी. आज या ठिकाणी कॉन्स्टेबल साहेब असताना सुद्धा ती पोरं ऐकत नाहीयेत. म्हणजे विचार करा, पोलिसांसमोर ही अडचण येत असेल, पोलीस नसताना काय होईल? पोलीस नसताना काय होईल आमचं? म्हणून मी सांगितलंय ऑन कॅमेरा, मला काय कमी जास्त झालं
तर याची पूर्णत्व आणि सर्वस्व जबाबदारी अन्नू ग्रुपमध्ये अन्नू गणेश खांडगे, गणेश वसंतराव खांडगे, आदित्य गणेश खांडगे आणि सत्यम गणेश खांडगे या 4 जणांवरती मला जर काय झालं तर याची पूर्णत्व जबाबदारी या 4 राहील. आपण आतमध्ये जाऊन पाहूया. यांनी जबरदस्ती त्यांचे माझे जे कुलप होते, लॉक होते, ते लॉक आणि कुलूप तोडलेले आहेत आणि आतमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा बोर्ड लावलाय अर्ध्या तासापूर्वी. काय करणार एकटा वॉचमॅन, काय करणार? 30-40 पोरं होती, 30-40 पोरांनी जाऊन ते सगळं पराक्रम केलाय. आणि आत्ता आपण आतमध्ये जाऊन चेक करूया की त्यांनी तो बोर्ड कधी लावलाय. तुम्ही जाता का वरती? मी येतो पहिला. या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे. तुम्हाला येईल घातलं जातं. मी येतो जाऊन. कॉन्क्रीट केलेलं आत्ताच. थांबा ना, ते जवळ जाऊन दाखवायला लागेल. नाही ते काढू ना. हे या ठिकाणी नुकतंच कॉन्क्रीट केलेलं दिसतंय. बाजूला सिमेंटच्या पोत्यामध्ये क्रश अँड खडी आणलेली आहे आणि हा बोर्ड लावलेला आहे. साहेब थांबा 1 मिनिट, मी आज जातो आणि तुम्हाला कॅमेरा धरतो, मग आतमध्ये येतो. ओके. न्यायालयाची स्टे ऑर्डर असतानाही या ठिकाणी ताबा घेण्यात आलेला आहे. मी करतोय. नुकतंच कॉन्क्रीट टाकलेलं आहे आणि या ठिकाणी जी पाटी आहे ती पाटी या ठिकाणी लावलेली आहे आणि विशाल मुरे ही पाटी, ताजं कॉन्क्रीट आहे या ठिकाणी. मावळ तालुक्यामध्ये संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बीज पाऊस हा रात्रीपासून पडत आहे. या ठिकाणी पावसाच्या ह्याच्यामध्येच यांनी हे जे नवीन फलक लावलेला आहे